तुम्ही जर पदवी पास उमेदवार असाल आणि तुम्ही गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका. लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता. 5138 जागांसाठी भरती निघालेली आहे. 2026ची भरती आहे. पंजाब बँक ऑफ इंडिया या अंतर्गत ही भरती निघालेली आहे. पगार तुम्हाला इथे खूप चांगला मिळणार आहे. 12,300 ते 15,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. 5138 जागांसाठी इथे भरती होणार आहे. वयोमर्यादा 22 ते 34 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. पंजाब नॅशनल बँक या अंतर्गत ही भरती निघालेली आहे. तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करा. जे उमेदवार ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही ते नक्की अप्लाय करू शकता. ऑनलाईन ॲप्लिकेशन हेअर बाय इंटरेस्टेड इलिजिबल अँड क्वालिफाय कॅन्डिडेट फॉर एंगेजमेंट ॲज अप्रेंटिसशिप इन पंजाब नॅशनल बँक. अप्रेंटिसशिपसाठी इथे भरती होणार आहे. तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. इम्पॉर्टंट नोटीस इथे दिलेली आहे. टोटल सीट तुम्हाला इथे 5138 जागांसाठी इथे भरती होणार आहे. रजिस्ट्रेशन डेट बघा 8/2/2026 पासून इथे सुरू झालेली आहे. क्लोजिंग रजिस्ट्रेशन डेट 24/2/2024 पर्यंत तुम्ही इथे करू शकता. टेंटेटिव्ह डेट ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी 1st वीक मार्च 2026 तुम्ही इथे अर्ज करू शकता. टेंटेटिव्ह ऑनलाईन एक्झामिनेशन डेट तुमची इथे टेंटेटिव्ह आहे ते तुम्ही पाहू शकता. 1 वीकमध्ये किंवा मार्चमध्ये तुमची एक्झाम होऊ शकते. इलिजिबल क्रायटेरिया एज लिमिट 1/1/2026साठी तुमचं काय आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. अधिकृत वेबसाईटसुद्धा दिलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेलसुद्धा पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला ऑफिसमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सेंड करायची गरज नाही आहे आणि करूसुद्धा नका. नॅशनॅलिटी सिटिजन तुम्ही असणं गरजेचं आहे. इथे दिलेलं आहे ते पाहू शकता. एज मिनिमम 20 आणि मॅक्झिमम 28 वर्ष असेल आणि एज रिलॅक्सेशनसुद्धा इथे देण्यात आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा तुम्ही कुठल्याही शाखेमधून कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमध्ये मधून जर तुम्ही ग्रॅज्युएट पास असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तुम्ही ज्या स्टेटमधून फॉर्म भरत आहात त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला येणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्या स्टेटमधून अर्ज करू शकता किंवा तुम्ही महाराष्ट्रातील उमेदवार असाल तर महाराष्ट्रामधून तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता. ड्युरेशन ऑफ अप्रेंटिसशिपसाठी फक्त तुम्हाला 12 मंथ म्हणजेच 1 वर्षाचा इथे कालावधी असणार आहे. तुम्हाला 2 वीक बेसिक ट्रेनिंग दिले जाणार आहे. त्यानंतर जॉबवर काम करू शकता. ट्रेनिंग सीट्स बघा इथे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. स्टेट, सर्कल्स, टोटल सीट, कॅटेगरीनुसार किती सीट आहेत ती संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF मिळतो. तिथून तुम्ही संपूर्ण माहिती वाचून घेऊ शकता आणि पाहू शकता. त्यानंतर तुम्ही इथे अर्जसुद्धा करू शकता. मी फक्त महाराष्ट्रात किती जिल्ह्यामध्ये जागा आहेत आपण ते पाहूया. कोल्हापूरसाठी 14 जागा आहेत. मुंबई सिटीसाठी 40 जागा आहेत. मुंबई वेस्टर्नसाठी 39 जागा आहेत. नागपूरसाठी 37 जागा आहेत. नाशिकसाठी 28 जागा आहेत. पुण्यासाठी 35 जागा आहेत. ठाण्यासाठी 39 जागा आहेत. टोटल 232 जागांसाठी इथे व्हॅकन्सी आहे आणि कुठल्या कॅटेगरीनुसार जागा आहेत ते सुद्धा तुम्ही इथे पाहून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे नक्की अर्ज करू शकता. तुम्ही जर दुसऱ्या स्टेटमधून जर फॉर्म भरायचं असेल आणि तिथे जर लँग्वेज येत असतील तर तुम्ही तिथे सुद्धा अर्ज करू शकता. त्यानंतर एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे त्याबद्दल सुद्धा इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला इथे स्टायपंड बेनिफिट्स तुम्हाला बघा रुरल किंवा सेमी अर्बन किंवा अर्बन असेल तर तिथे तुम्हाला 12,300 पर्यंत स्टायपंड मिळू शकतं आणि मेट्रो सिटीमध्ये 15,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी किंवा स्टायपंड मिळू शकते. बघा तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स काय लागणार आहे. आधार कार्ड लागणार आहे बॅक साईड आणि फ्रंट साईडमधून. व्हॅलिड पर्सन ईमेल ID तुम्हाला लागणार आहे. मोबाईल नंबर तुम्ही चालू ठेवायचा आहे. पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ, क्वालिफाईंग मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, PWD सर्टिफिकेट आणि PNA कार्ड फॉर्मेटमध्ये तुमचं GPG साईजमध्ये पॅन कार्डसुद्धा इथे लागणार आहे. तुमचं बघा इथे एक्झामसुद्धा घेतली जाणार आहे. एक्झाम तुम्ही क्वालिफाय झालात तर तुमचं इथे सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला इथे फीस किती असणार आहे त्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती दिलेली आहे. जनरल EWS मेलसाठी 944 असणार आहे. OBC EWS फिमेलसाठी 708 रुपये असणार आहे. SC ST PWD मेल आणि फिमेलसाठी 236 रुपये इथे अर्ज फी असणार आहे. ट्रान्सजेंडर यांच्यासाठी तुम्हाला इथे 236 रुपये इथे अर्ज फी
असणार आहे. सिलेक्शन प्रोसेस कसं होणार आहे, तुम्ही जो फॉर्म भरणार आहे त्यामध्ये तुम्ही क्वालिफाय होणं गरजेचं आहे. रिटन टेस्ट, मग त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि टेस्ट ऑफ लोकल लँग्वेजमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे. मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. अशा पद्धतीचं तुमचं सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला ऑनलाईन रिटन टेस्ट द्यायची आहे. त्यासाठी मला इथे ऑनलाईन रिटन एक्झाम द्यायची आहे. ऑनलाईन MCQ टाईप एक्झाम घेतली जाणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय टॉपिक असणार आहेत, किती मार्कासाठी असणार आहेत, इथे त्याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती दिलेली आहे. ते सुद्धा आपण पाहूया. जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस यांच्यासाठी 25 क्वेश्चन 25 मार्क असणार आहेत. जनरल इंग्लिशसाठी 25 क्वेश्चन 25 मार्क. क्वांटिटेटिव्ह रिजनिंग ऑप्टिट्यूड यांच्यासाठी 25 क्वेश्चन 25 मार्क. कम्प्युटर नॉलेज 25 क्वेश्चन 25 मार्क. टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 आणि मॅक्झिमम गुण तुम्हाला 100 इथे मिळणार आहेत. 60 मिनिटे टाईम असणार आहे. इंग्रजी किंवा हिंदी मीडियममध्ये तुम्ही इथे एक्झाम देऊ शकता. त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचं याबद्दलची सुद्धा इथे माहिती दिलेली आहे. ते तुम्ही पाहून घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF दिलं जाईल. अशा पद्धतीची ही जॉबबद्दलची माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.